राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे का, असाही प्रश्न साहजिकच त्यामुळे उपस्थित होतोय। आरोपी दत्ता गाडेच्या व्हॉट्सअॅपवरती डीपी शिरूरचे आमदार माऊली कटके यांचा फोटो आहे। त्याचा जो डिस्प्ले पिक्चर आहे व्हॉट्सअॅपचा, त्याच्यावरती शिरूरचे आमदार माऊली कटके यांचा फोटोही आहे। माऊली कटके हे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे शिरूरचे आमदार आहेत। त्यामुळे एकंदरीतच या आरोपीचे दत्ता गाडेचे काही राजकीय लागेबांधे आहेत का, तो कार्यकर्ता आहे का, त्याचा फोटो फ्लेक्सवर का आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित होणं साहजिक आहे आणि म्हणूनच तो फरार होऊ शकलेला आहे आणि तो पोलिसांना सापडत नाहीये का, हा पुढचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। तर या क्षणीची एक अतिशय मोठी बातमी आपण पाहतो। या फ्लेक्समध्ये दत्ता गाडेचा फोटो आहे, तसंच त्याच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवरती सुद्धा फोटो आहे राजकीय नेत्याचा। स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचा फोटो राजकीय फ्लेक्सवरती आहे। त्याचबरोबर राजकारण्यांबरोबर त्याचे फोटोज सुद्धा आपल्याला दिसत आहेत। या संदर्भात माऊली कटके यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। स्वारगेट या ठिकाणी जी दुर्घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आणि क्लेशदायक अशी घटना आहे। तो जो आरोपी आहे तो शिरूर तालुक्यामध्ये राहणार आहे। आता शिरूर हवेली हा मतदारसंघ माझा असल्यामुळे त्या ठिकाणी अनेक जण येत असतात, फोटो काढत असतात, भेटत असतात। त्याच्यामुळे अशा कुठल्याही प्रकारच्या व्यक्तीशी आपला कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी संबंध नाही। मतदारसंघातले लोक असतील किंवा मतदारसंघाच्या बाहेरची लोक असतील, अशी लोक लोकप्रतिनिधी म्हणून दिवसभर भेटत असतात, फोटो काढत असतात। अशा या विकृती असलेल्या व्यक्तीला निश्चितपणे फाशीची शिक्षा झाली पाहिजे। फास्ट ट्रॅकवरती केस घेऊन निश्चितपणे त्या ठिकाणी लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे। तर आपण पाहतोय माऊली कटके यांची प्रतिक्रिया आपण ऐकली झालेल्या घटने